नमस्कार मैत्रिणींनो, तर तुम्हाला माहितीच आहे की मला गार्डनिंगची खूप जास्त आवड आहे असं. तर हा मनी प्लांट तसाच पडलेला होता. म्हटलं याचा मेकओव्हर करून घेऊ. घरात थोडं कलरचं काम मी करतच होती. त्याच वेळेला ह्या प्लांटलाही मी कलर करून घेतला. घरात ब्लॅक कलरच अवेलेबल होता, त्याच्यावरतीच काम चालवून घेतलं आणि तात्पुरता तरी हा प्लांट असा बांधून दिला आणि सोबतच प्लांटरला ऊनसुद्धा दाखवून घेतलं आणि कलर सुकवून घेतला. त्यानंतर माझ्याकडे हे एक असं पोतं पडलेलं होतं. तुमच्याकडे याला काय म्हणतात मी सांगू नाही शकत, पण आमच्याकडे तरी याला पोतच म्हणतात. हे असं पोतं तुम्हाला भाजीवाल्यांकडे सहजच मिळून जाईल किंवा बटाट्यावाल्यांकडे सुद्धा मिळतं किंवा नर्सरीमध्ये सुद्धा आरामशीर मिळूनच जाईल. तर बघा, माझ्याकडे ते अवेलेबल होतं म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण याच्यापासून मॉस्टिक बनवू शकतो आणि काठीसुद्धा अवेलेबल होती, म्हणूनच मी हा बनवण्याचा निर्णय घेतला. या मॉस्टिकमुळे आपलं प्लांट हे हायड्रेट राहायला मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण यामध्ये पाणी टाकलं की ते भरपूर वेळ पाणी स्टोअर करून ठेवतं आणि आपण गावाला गेल्यानंतर सुद्धा आपला मनी प्लांट हा सुकत नाही. हाच याचा जास्त प्रमाणात उपयोग असतो. तर बघा, मी या पद्धतीने घरात पडलेल्या वस्तूचा एक उपयोग करून घेतलेला आहे. व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे ते पोतं मी काठीला पॅक करून घेतलं आणि व्यवस्थित प्लांटरमध्ये खुसून घेतलं. सुरुवातीला ते डगमगत होतं, नंतर ते सुद्धा व्यवस्थित पॅक झालं. अशा पद्धतीने मी घरच्या घरी ही मॉस्टिक बनवली आहे. तुम्हालाही बनवायची असेल तर नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.